नमस्कार मित्रांनो, मी उदय लगाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात उत्तर। हे अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या ठिकाणी कापसाची बाजारभाव पातळी कशी आहे बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 69 ते 72 सेंट्सच्या दरम्यान आहे आणि डिसेंबर महिना संपता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला 100% आधार मिळणार आणि हा जो आधार आहे तो 100% कापसाच्या भावाला 31 डिसेंबर पर्यंत कमीत कमी 75 सेंट्स पर्यंत या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो आणि कुठेतरी याच्यामुळे देशातील कापसाचा बाजारभाव 100% सुधारण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन हे कमी आहे, शिल्लक साठा नसल्यास जमाय आणि जिनिंगवाल्यांना डिसेंबर महिन्यात आपल्याला धुवाधार खरेदी कापसाची करावी लागेल आणि कास्तकार बांधव सध्या कापूस विक्रीच्या मनस्थितीत नाही। जर या गोष्टींचा आपण या ठिकाणी आढावा घेतला तर भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि याच्यामुळे कुठेतरी कापसाच्या भावाला प्रचंड आधार मिळणार आणि या आधारामुळे जर कापसाचा बाजारभाव डिसेंबर महिन्यात 8,000 पर्यंत जरी पोहोचला तरी अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। म्हणजे तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की सुरुवातीला कापूस 7,500 पार होईल आणि अनुकूल परिस्थितीत कापसाचा बाजारभाव डिसेंबर महिन्यात जास्तीत जास्त 8,000 पर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको। भविष्यात देशातील बाजारात कसा राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।